नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आलो कालेश्वर मंदिर. हे कालेश्वर मंदिर पुणे येथील भोसे शहर आहे. तिथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर कालेश्वर मंदिर. त्या मंदिरामध्ये आपण आपले दोन बाबा आहेत. बाबा कालेश्वर मंदिर आहे ते काय कार्यक्रम प्रत्येक सोमवाराला दिसत आहे. प्रत्येक सोमवार आम्ही श्रावण महिन्याचा सोमवारचं भजन होतं. सुरुवातीला मोठ्या दिवाळीला मोठ्या कार्यक्रम. तर आपण बघतो या आपले वारकरी बाबा आहेत. वारकरी बाबा तुम्ही सांगा इथे मंदिरामध्ये तुम्हाला कधी देतात? रोज सकाळ सकाळ संध्याकाळ करून देतात. सकाळचं प्रतिभा असतं आरती जातात आणि किती पूर्ण गावाची माणसं असतात? कार्यक्रमानंतर गावाची माणसं आता आपण आपल्याला ऐकलेलं आहे बाबांचं ऐकलेलं आहे. तर आता आपण नंतर झालं बाबा हे शिवकाली मंदिर आहे म्हणजे शिवाजी मंदिर आहे. तर ऐकून घे. दसरथ राजा लढायला जाताना कळस पडला. म्हणजे या शंकरच्या पिढीला काळेश्वर बोलतात आणि म्हणून या गावाला काळू नावाचं नाव पडलेलं आहे. असं ऐकून म्हणजे दसरा येतं ना, दसरथ राजा लढायला इथं कळस पडला. त्यातून गेलो ताक पडून पीठ सोडले. म्हणजे दसरा युद्ध झाल्यानंतर कळस पडला आणि तिथून ते ताकदला गेले. चक्रशिवर मंदिर मोठे फेमस आहे ते काय म्हणजे हे पिंड आहे. आणि बाबा तुम्हाला भेटून खूप आनंद झालाय. तुम्ही आला माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि खरंच तुमच्या आशीर्वादाने आमच्या सर्वांचं चांगलंच होते आणि होईल सर. त्याचप्रमाणे आपल्या काळूगाव हे जगामध्ये प्रसिद्ध कालेश्वर मंदिर सुद्धा फेमस आहे. अजून फेमस होईल. हे भामेश्वर मंदिर आहे. हे भामेश्वर मंदिराच्या बाजूला भामा नदी वाहते मग त्याच्या त्यानुसार या मंदिराला भामेश्वर मंदिर म्हणतात. बाबा या कॅमेऱ्याला बघा, तुमचं नाव सांगा. पोपट रामचंद्र आरगडे. या काकांचं बाबांचं नाव आहे पोपट रामचंद्र आरगडे आणि भगवान दगडू खलाटे यांचं नाव आहे भगवान दगडू खलाटे. तर बाबा तुम्हाला भेटून मला खूप खूप आनंद झालाय. तर आता आम्हाला मुंबईचा प्रवास करायचा आहे. आपण नंतर भेटू. धन्यवाद. येत जा असेल. हो नक्की.